अस्सलाम वालेकुम, वेलकम टू माय चॅनल. कसे हो तुम्ही सगळे? बेस आहो ना. आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे कोकणी स्टाईल खजुरे, खंडवले पण बोलतात काही जण. त्यांच्यासाठी 2 कप मी रवा घेतला आहे, सुजी बारीकवालो तो टाकला आहे. त्यांच्या बाद पहिले हो मेजर करून मी घेते. मेजरिंग कपने मी बनवते, मी किलोवर नाही बनवत. काही जण किलोवरती पण बनवतात, पाव किलो अर्धा किलो ऐसा घेऊन. पहिले मी रवा ॲड करते आणि मग त्यांच्यावर मी मैदा घेत आहे 2.5 कप. मग न लास्टला पीठ कालो खजुरे तलताना पण 1 कप आपलं मैदा ॲड होईल. आता मी 2.5 कप घेतला. आणि ह्या जाफरान आहे, हे फक्त टेस्ट बेस यायसाठी आहे. तुम्ही पाहिजेच ते स्किप पण करू शकता. हे 20वाला पॅकेट येते ना बारकसा, तो मी घेतला एक. एव्हरेजचं येते, खाया पण इझिली तुम्हाला मिळेल शॉपला. त्यांच्या बाद मी हल्दी व फूड कलर घेतला आहे. तुम्ही पाहिजेच ते हे पण स्किप करू शकता थोडासा बेस दिसायसाठी. आणि मीठ घेतलं आहे मी अर्धा टीस्पून. त्यांच्यामध्ये इलायची पावडर पण मी अर्धा टीस्पून ॲड केले आहे. तो टाकल्यावर मी आता बेकिंग पावडर घेईन. बेकिंग पावडर पण अर्धा टीस्पून आहे. अर्धा टीस्पूनच्या थोडा कमीच टाका. बेकिंग सोडा नको घेऊ, बेकिंग पावडरच घ्या. बेकिंग सोडा घेतले होते मग तेल पुरं यात शिरत. मी पहिले सगळ्या ह्यांना मिक्स करून घेत आहे. त्यांच्या बाद मग मी साखर ॲड करेन. काही जण बारीक केलेली साखर घेतात. आता मी एक दिवस ह्यांना फुगवीन, बघून मी आपली जी जाडी साखर असते तीच घेतलं आहे, जे आपण चाट बीट टाकतो तीच. ती मी 2.5 कप घेतलं आहे. ती पण टाकून मी मिक्स करेन. 2.5 कप साखर टाकल्यावर मी आता तूप टाकेन. 3 से 4 चम्मच मी तूप टाकलं आहे. तूप कच्चा पण तुम्ही घेऊ शकता तुमच्या मर्जीने. आता मी कवटा एक एक करून ॲड करीन, जशी जशी मला लागतील तशी. 5 ते 6 कवटा ह्यातला लागतील. आता कवटावरती पण डिपेंड असते, कच्ची कवटा बारकी असतात, कच्ची मोठी असतात. आपल्याला एकदम नरम पाहिजे पीठ. त्यांच्यासाठी जसे जसे लागतील तसे तुम्ही टाकत जा. मी लागते तशी तशी टाकता एक एक करून. तुम्ही एकदाच पण टाकू शकता. या सगळा टाकून सगळा मी बेस मिक्स करून घेईन. बेस सगळा मिक्स झाला आहे बघा. ह्या असं चिपचिप आपल्याला पाहिजे. ह्या सगळं झालं का कच्चा पण डब्यातला आपण टाकून त्यांना 1 दिवसासाठी फुगायसाठी ठेवूया. तुम्ही जास्ती दिवस पण ठेवू शकता, 4 दिवस 8 दिवस. जास्ती दिवस ठेवायचं असलं ते फ्रीजीत ठेवा आणि बनवायच्या अर्धा 1 घंटा पहिले काढून ठेवा पीठ. मी 1 दिवसच ठेवलं होतं म्हणून मी बाहेरच ठेवलं होतं. मग मी त्या पीठ थोडासा घेतलं आहे त्यातनं खजुऱ्याचा आणि तिनातला मैदा ॲड केला आहे. मैदा आता तुम्हाला जैसं, म्हणजे मी एक्झॅक्ट नाही बोलू शकत, जैसं तुमच्या पीठ ऑब्झर्व करे त्यांच्यावरती आहे. जेवढा पीठ घ्याल त्यांच्यावरती मैदा लागेल तसं टाकत जा. आणि एक हार्ड जैसा डो गुंदून घ्या, म्हणजे मलून घ्या. सॉफ्ट एकदम नको ठेवू, नाही ते मग तेल यात शिरेल. मग मी एक मॅट घेतलं आहे. तुम्ही चौकी बिवकीला किनवर बनवतो रोटी वगैरे, त्यांना ऑइल लावा आणि म्हणजे तेल लावून घ्या. तेल लावल्याच्या बाद तुम्हाला ज्यांची खजुऱ्या बनवायची तर पीठ घ्या. आपण पीठ घेऊन मी थोडा पहिले तिला मिक्स केला आणि मग मी तिला बेलला, म्हणजे वतळला. मी जास्ती जाड नाही ठेवला, पातळच ठेवला, का की मला कडक पाहिजे होती. तुम्हाला जर सॉफ्ट आणि फुगलेली जास्ती पाहिजे ते थोडा जारा ठेवा, म्हणजे जास्ती फुगतील आणि नरम असतील. मी ह्यांना कुकी कटरनी कट करून घेतला. तर कोकणातलं ह्यांना बोलतात खजुऱ्याचे साचे, नाही ते असे बेकिंगला त्याला कुकी कटर बोलतात. नसले ते मग मी दाखवत आहे असं सुरीनीत पण तुम्ही त्यांना शेप देऊ शकता. तर तुमच्यावरती डिपेंड करते तुम्हाला कशी बनवायची आहेत. या कसलं दुसरं पण शेप देऊ शकता. तिला कट केलं. एक तरफ मी काय केला, तेल बेस गरम होई ठेवला आणि फ्लेम मीडियम करून मी तिला डीप फ्राय केला. हाय फ्लेमवर नाही केलं, नाही तर वरशी लाल होतील आणि यातलं कच्ची राहतील. मीडियम फ्लेमवरच मी तिला तळून घेतली. जसं लाईट गोल्डन झालं तसं मी तिला पलटल्याच्या बाद मी अलटपलट करूनच गोल्डन ब्राऊन होईपर्यंत मी तिला फ्राय केली. आणि मग एक टिश्यू पेपरवर काढून घेतली, म्हणजे जो एक्स्ट्रा ऑइल होता तो निघून तिला ऑब्झर्व करेल टिश्यू पेपर.
एक बॅच माझा झाला, त्यांच्या बाद मी दुसरा बॅच फ्राय करून घेत आहे. दुसरा बॅच पण मी मीडियम फ्लेमवरच लाईट गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करेन. हाय हिनवर केले होते काय होईल, वरती एकदम लाल व्हायला आणि यातलं कच्ची राहते. त्यांच्यासाठी बेस ठण झाली का तिला खच्चा पण एट आहे डब्यातला भरून तुम्ही हिला 22 दिवसपर्यंत स्टोर करू शकता. पण जरा पण हवा लागून नको देऊ, ते नरम नाही होत. एकदम क्रिस्पी आणि टेस्टी आपली खजुऱ्या बनवून रेडी आहेत. काही काही जण हिला खंडवले बोलतात. रेसिपी जर पसंद आली असेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. मिळता है नेक्स्ट व्हिडिओला. तनपर्यंत अल्लाह हाफिज.